पुढची बातमी बघूयात। जालना महानगरपालिकेमध्ये महायुतीमधला मोठा संघर्ष सध्या उफाळून आलेला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या नंतर महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। युतीवरून शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे या दोघांवरही टीका केली। भाजपला कोणाचीही गरज नसून त्यांना एकला चलोरेची हौस आली आहे अशी टीका खोतकरांनी केली होती। यालाच रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे युती करण्याची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षांवरती आरोप करायचे हे संयम ढासळल्यासारखं आहे। स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची हे चुकीचं असल्याचं देखील रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतो। थोडा संयम ठेवला पाहिजे। एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे। पण त्यांच्यासोबत आम्ही बसल्याच्या नंतर निर्णय करू। एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे। शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे। बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काही नाही।